लग्नात स्टेजवरच नवरदेवावर चाकूने हल्ला, दृश्य बघून नवरी आणि आई चक्कर येऊन कोसळले. थरारक घटना ड्रोनमध्ये कैद. लग्न कार्यात गोंधळ किंवा पाहुणे मंडळींचा रुसवा फुगवा ही साधारण गोष्ट असते. मात्र अमरावतीमधील एका लग्न समारंभात चक्क नवरदेवावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभात रात्री अचानक गोंधळ उडाला. साहिल लॉन येथे बडनेरा येथील सुजल समुद्रे यांचा विवाह समारंभ सुरू असताना दोन युवकांनी नवरदेव सुजल समुद्रे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्याचे ड्रोन व्हिडिओ समोर आले आहेत. या हल्ल्यात नवरदेव सुजल हा जखमी झाला असून नववधू आणि नवरदेवाची आई दोघेही चक्कर येऊन घटनास्थळीच पडल्याची माहिती आहे. या घटनेनं लग्न समारंभात आणि पाहुण्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. हल्लेखोरांनी नवरदेवावर भर स्टेजवर हल्ला करून मंगल कार्यालयातून पळ काढला. त्यावेळी नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांना आरोपींना पकडण्यासाठी त्यांच्या पाठलाग केला असता त्यांच्यावर देखील आरोपींनी चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपी दुचाकी वाहनावर बसून पळून गेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या घटनेमुळे लग्नात मोठं विघ्न आलं. समुद्रे कुटुंबियांनी हा विवाह थांबवला असून संपूर्ण कुटुंब दहशतीच्या सावाखाली आहे. नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांनी सांगितले की काही दिवसांआधी माझ्या मुलाची बडनेरामध्ये राहणाऱ्या दोन युवकांसोबत बाचाबाची झाली होती. तेव्हा त्या दोन्ही आरोपींनी धमकी दिली की तुझ्या लग्नात येऊन लग्नात धिंगाणा करू. हल्ला झाल्यावर आम्ही भीतीपोटी लग्न थांबवलं आहे. जोपर्यंत पोलीस आरोपींना पकडून कडक शिक्षा करत नाही तोपर्यंत आम्ही दहशतीच्या सावटाखालीच राहणार. त्यामुळे पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणीही नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांनी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून आता लग्न कार्यासारख्या मंगलमय शुभ प्रसंगी ही भीती आणि दहशतीच्या सावटाखाली राहावे लागेल काय असा प्रश्न विचारला जात आहे.